याच्यात झेंडा दिसत नाहीये, पण हा वरचाच म्हणताय ना? हो हो हो, ते दोन दिसतात बघा, समोर आणि राईटला दिसतात. अच्छा, काय मामा भांजा? मामा भांजा. अच्छा, मुस्लिम हे आहे हो, म्हणजे ते पीर काय असतात त्यांचे. हा 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 हा. त्या पद्धतीचं आहे. मग ते काढायला देत नाही का? नाही, ते हायकोर्टात गेलं त्याच्यामुळे. हा. अच्छा, मग केस चालूच आहे आता? केस चालू आहे. अच्छा, आहे जुनं बाकी ते. बाकी काही हे नाही आहे का? बाकी एन्क्रोचमेंट खूपच आहे ना पूर्ण? एन्क्रोचमेंट आहे तिथे. खूपच जास्त आहे ना ह्याच्यात तर? नाही, खूपच जास्त हा, नाही, मग? आहे. म्हणजे ही 5 पाकळीची आहे की आपल्या पाच 5 पाकळीचंच? ओके. मामा भांजा डोंगरच म्हणतात? हो. अच्छा, तिथे 5 पाकडी हो. म्हणजे ते ग्रामपंचायत आहे की परत म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा? अच्छा ग्रामपंचायत नाही, म्युन्सिपल. अच्छा, म्हणजे हे सगळे गावं ते म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अंडरमध्येच आले? पूर्ण आहे. अच्छा, 5 पाकडी बीटच? परंतु इथे हा. लोकल एरियाची नावं वेगवेगळी आहेत. हा, तर हा इंदिरानगरमध्ये आपलं काही नाही ना? नाही, हा, म्हणजे एकदम 5 पाकडीलाच जे आहे. इंदिरानगरमध्ये पण आपण आता वरती जे आलो ना, तुम्हाला सांगायला विसरलो. हा मेन हा जो रस्ता वरती आलो ना आपण, हा राईट मारला, हा. तो पण हो. फॉरेस्ट मध्ये आहे. अच्छा, आहे का? म्हणजे सिटी एरियामध्ये पण फॉरेस्ट आहे? आहे. ओके. किती आहे ती एरिया? तो साधारण किती आहे? 4 एकर. मग त्यात आपण कसं प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज किंवा कसं ते हे करून ठेवलंय? टोटल म्हणजे पूर्ण ग्रीन कव्हर आहे? शहर बसलेलं आहे अशा पद्धतीने हे आहेत. पक्की घरं 1+1 अशी. त्याच्यातच हा, त्या फॉरेस्ट एरियामध्ये? फॉरेस्ट एरियामध्ये. ते कधीच आहे ते सगळं? जुनं? जुनं आहे तिथं. 20-25 वर्ष जास्त. मग त्याच्यामुळे आपण काय केलं मग? जर फॉरेस्टमध्ये असत त्याच्या ती पण केस चालू असणार? तेच चालू आहे आता. गेल्या वर्षी ते एन्क्रोचमेंट काढण्याचा ड्राईव्ह चालू होता, तेव्हा हा. आम्ही संपूर्ण त्याचा डेटा वगैरे गोळा करून ते पॉलिटिकल इश्यूमध्ये. काय इश्यू म्हणजे काय एरिया आहे ती? ते नाव काय आहे? हा, इंदिरानगर. नाही, तिथे जिथे आपला फॉरेस्टचा लँड आहे? रोड नंबर 33. नगरलाच? करवालो नगर आहे. हा, अजून म्हणजे ह्या बीट मध्येच हे सगळं नगरचं नाव आहे? कैलास नगर, हे सर्व एरिया इथले लोकल एरियाचे नाव आहे. अच्छा, पण ते ह्या बीट मध्येच आले ह्या? हो हो. ओके. पण त्या बीचच्या हा जो नगर वगैरे जे एरियाज आहेत हा. त्यात पण फॉरेस्ट एरियाज आहेत छोटे छोटे किंवा काय? नाही. आपल्या ते हिल एरियाच्या खालीच आहे तिथे. अच्छा अच्छा, बाकी ओके. असे तो मध्येच फक्त एक पॅच आलेला आहे, बघा मी तुम्हाला बोलतो. हा हा, इंदिरानगरचा. हा. 520 सर्वे नंबर जो आहे, 520 हा, 520. सर्वे नंबर. हा हा, तो त्याच्यातला अर्धा एरिया MIDC ला वर्ग झाला फॉरेस्ट कडून. ओके. किती एरिया त्याच्यात तिथे सगळं टोटल? अंदाजे हेक्टर मध्ये आहे. हा, भरपूर आहे काहीतरी तो. किती हेक्टर? नाही, एवढं नाही. जास्त. हा? 51 आणि 93 पण दोन भाग. हेक्टर. दोन असे आहे? हा, अच्छा, MIDC कडे गेलं? हा, MIDC कडे वर्ग हा, गेला. पण फॉरेस्टला कसं काय MIDC कसं देतात? तसं दिलंय, डोडा मार्गला पण दिलंय मी, हा, बघितलंय दिलंय तो. फॉरेस्टचं. हा तर त्याने काय केलं, ज्यावेळेस लोकवस्ती जी होती हा तो वर्ग करायला पाहिजे होता, तर जो व्हॅकंट एरिया होता तो वर्ग केला, हा. आणि जी लोकवस्ती होती ती फॉरेस्ट कडे ठेवली. अच्छा. पण त्याच्यामध्ये अतिक्रमण यशस्वी राहिली ना बऱ्यापैकी. असा विषय झाला. कोण? तुकाराम शिंदे? मनोज शिंदे. मनोज शिंदे कोण आहेत ते? इथला कॉर्पोरेटर आहे आणि ते इथले लोकल. ते 31 हा, 31 काय कोणाला? MIDC ला? MIDC ला. हेक्टर 31 हेक्टर्स फ्रॉम हे आपला 5 पाकडी. 51 हेक्टर मधून 20 आपल्याकडे राहिलं, 31 त्यांच्याकडे गेला असं म्हणतोय. हा 50 पकडा. हा